नमस्कार मित्रांनो. तलाठी भरतीची तयारी सुरू करताना सगळ्यात पहिला प्रश्न येतो, कोणती पुस्तके घ्यायची? कारण आजकाल मार्केटमध्ये खूप सारे पुस्तके उपलब्ध आहेत. पण घ्यायची कोणती यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी अडचण निर्माण होते. आपण तिथेच कन्फ्युजन होऊन जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तलाठी भरतीसाठी एक्झाम ओरिएंटेड बुक लिस्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचेल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो पहा, आपण जेवढे जास्त पुस्तके घेऊ तेवढा जास्त गोंधळ निर्माण होणार आहे. कोणतं पुस्तक वाचायचं एक्झॅक्ट समजणार नाही आणि कमी पुस्तके असेल तर यश नक्की मिळतं, जास्त मिळतं. असं नाही की एक्झाम आपल्याला एखादी क्रॅक करायची आहे, मग भरमसाठ पुस्तकांचं तुम्ही ढीग लावा आणि अभ्यास करा. हे चुकीचं आहे. तर पहा, योग्य ती एक्झाम ओरिएंटेड पुस्तकं घ्यायची आहेत आणि व्यवस्थितरित्या टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत ते काढायचे आणि त्यानुसार जर अभ्यास केला तर व्यवस्थितरित्या आपला अभ्यास कव्हर होतो. तर पहा, रिपीटेड रिव्हिजन त्यासाठी गरजेची असते. त्यानंतर मॉक टेस्ट आवश्यक असतात. PYQ जे आहेत ते सोडवले पाहिजेत. नुसते पुस्तके वाचूनही चालत नाही. तर आपण आता विषयावाईज पुस्तके पाहूया. तर पहा, सगळ्यात पहिला विषय आहे मराठी. मराठी विषय जरी सोपा असला तरीसुद्धा आपल्याला शब्दसंग्रह वगैरे वाचणे गरजेचे असते. तर त्यासाठी पहा, परिपूर्ण मराठी व्याकरण हे बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आहे आणि त्यानंतर सुगम मराठी व्याकरण मोरा वाळिंबे हे 2 पुस्तके तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इंग्रजी आपल्याला तसं थोडंफार अवघड जातं, कारण का आपलं बोलीभाषा नाही, ती रोजच्या व्यवहारातली भाषा नसते. तर पहा, SP बक्षी आणि बाळासाहेब शिंदे ही 2 पुस्तके इंग्रजीसाठी उपयुक्त आहेत. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणितासाठी पंढरीनाथ राणे आणि बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगी यांची पुस्तके उपयुक्त ठरतात. त्यासोबतच PYQ सोडवणेसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन येतात वगैरे. त्यानंतर सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञानसाठी संपूर्ण तलाठी मार्गदर्शक सागर यांचं आहे, ते करू शकता किंवा तात्यांचा ठोकळाही तुम्ही करू शकता. जास्त काही म्हणजे क्रमिक पुस्तके वाचायची गरज नाही आहे, यातून होऊ शकतं. आणि चालू घडामोडीसाठी परिक्रमा करायचं. यासोबतच सराव प्रश्नपत्रिकाही सोडवणं गरजेचं असतं. जे आपल्या तलाठीच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत, मॉक्स पेपर्स आहेत, ते सोडवायचे. तर पहा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पुस्तके कोणती वापरली पाहिजेत काय, पण त्या पुस्तकांमधून इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करायचा, स्कोरिंग टॉपिक कोणते आहेत, याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा